ब्लाऊजची हुकलूक पट्टी आपण इथे तयार करणार आहोत. तर बघा, हुकलूक पट्ट्या इथे 1.5 इंचाची एक घेतलेली आहे आणि 2 इंचाची एक घेतलेली आहे. तर यापासून आता आपण हुकलूक पट्ट्या तयार करणार आहोत. तर बघा, सर्वात आधी आपण हुक पट्टी तयार करणार आहे. तर इथे 1.5 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे आणि तिला अर्धा इंच दुमडून अशा पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, वरच्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे. अर्धा ते पाव इंच मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे. तर खालच्या साईडला बघा, पट्टी अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टी सुईची करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून बघा एकदम कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि खालच्या साईडला बघा व्यवस्थित आडवं टिप मारून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. तर ही आपली हुकपट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण लोकपट्टी तयार करून घेऊया. तर लोकपट्टी तयार करण्यासाठी बघा, कटोरीचा भाग आपल्याला उलटा हातरायचा आहे आणि त्याच्यावरती पट्टी ठेवून अर्धा इंच मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे. तर खालच्या साईडला बघा, पट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला सुईची करून घ्यायची आहे बघा. तर बघा, इथं आता अर्धा इंच ते पाव इंच मार्जिन धरत आपल्याला पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे आता आपल्याला आयपट्टी तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी ठेवायची आहे आणि मोठ्या टाक्याची टिप मारायची आहे, जेणेकरून आपल्याला याला आपल्याला हुक गुंतवायचं तयार करायचं आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्ही हुक आणि आयची पट्टी तयार करू शकता.